ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः. जय जय रघुवीर समर्थ. आता सध्या चतुर्दश ब्रह्मनाम हा दशक सुरू असून मागील आठवड्यात आपण विमळ ब्रह्म निरूपण नाम या समासाचे श्रवण केले. समर्थ सांगतात की कल्पनेचा उपयोग जर ज्ञानप्राप्तीचे साधन म्हणून केला तर तिच्या योगे शाश्वत समाधानही लाभू शकते, पण तसे जर केले नाही तर ती जीवाच्या अधपतनाचे मूळ कारण ठरते. म्हणून जर कल्पनेला समूळ नष्ट केले तरच परब्रह्म प्राप्ती होते. पण यासाठी निरंतर श्रवण मनन आणि निजध्यास करावा लागतो, म्हणजे मिथ्या कल्पनेचे भान उडून जाते. ज्ञानाच्या प्रकाशाने मिथ्या कल्पना नाश पावली की आपोआपच द्वैत्वाचे अनुसंधान तुटून जाते. समर्थ सांगतात की ज्ञान मलिन झाले की अज्ञानाचा जोर वाढू लागतो. असे होऊ नये याकरता अध्यात्माचे श्रवण अखंड करीत जावे. आता चालू आठवड्यात नवीन समास बद्धमुक्त निरूपण नाम हा सुरू झाला असून त्याचे श्रवण आता आपण करूयात. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध दशक 7वा चतुर्दश ब्रह्मनाम समास 6वा बद्धमुक्त निरूपण नाम. श्रीराम समर्थ. ऐद्वत ब्रह्म निरोपले जे कल्पनेरहित संचले शनैक दाकार केले मज या निरूपणे. श्रोता म्हणू लागला की आपण कल्पनेरहित सर्वत्र संचलेल्या ऐद्वैत ब्रह्माचे जे निरूपण केले ते श्रवण करीत असता त्या निरूपणाने एक क्षणभर मला तदाकार केले. परी म्या तदाकार व्हावे, ब्रह्मची होऊन असावे, पुन्हा संसारास न यावे चंचळपणे सर्वथा. परंतु त्यामुळे मला असे वाटू लागले आहे की आपण ब्रह्मासी तदाकार ब्रह्मच होऊन राहावे, पुन्हा चंचळपणाने या संसारात सर्वथा येऊच नये. कल्पनेरहित जे सुख तेथे नाही संसार दुःख, म्हणून तेची एक होऊन असावे. कल्पनेरहित असे जे अद्वैत ब्रह्म त्याच्याशी तदाकार झाल्यानंतर संसार दुःखरहित अशा शाश्वत सुखाची प्राप्ती होते. म्हणून तेच एक होऊन राहावे असे मला वाटत आहे. ब्रह्मच हो जे श्रवणे, पुन्हा वृत्तीवर लागे येणे, ऐसे सदा येणे जाणे चुके नाखी. अध्यात्म निरूपणाने श्रवण होताच वृत्ती ब्रह्माकार होते, पण नंतर परत वृत्तीवरच यावे लागते. हे वृत्तीचे येणे जाणे तर कधीच चुकत नाही. मने अंतरिक्ष जावे, शनैक ब्रह्मची व्हावे, पुन्हा तेथून कोसळावे वृत्तीवरी मागुती. मनाने अंतर्मुख होऊन क्षणभर स्वरूपी तादात्म्य पावावे व लगेच वृत्तीवर येऊन बहिर्मुख होऊन ब्रह्मापासून खाली कोसळावे. प्रत्यावती सैरावैरा, किती करू येर झारा, पायी लावून या दोरा कीटक जैसा. याप्रमाणे अशी वृत्तीची द्विधा परिस्थिती होत आहे. अशा एरझारा किती घालणार. एखाद्या कीटकाच्या पायाला दोरा बांधून सारखे खालीवर फिरवावे तशी माझी अवस्था होत आहे. उपदेशकाळी तदाकार होता पडे शरीर, अथवा नेणे आप पर ऐसे झाले पाहिजे. उपदेशकाळी ब्रह्मासी तदाकार झाल्याबरोबर एकतर शरीर पडली तरी पाहिजे किंवा राहिली तरी द्वैत भावनाच उरलेली नाही असे झाले तरी पाहिजे. ऐसे नसता जे बोलणे तेची वाटे लाजिरवाणे, ब्रह्म होऊन संसार करणे हेही विपरीत दिसे. असे जर झाले नाही तर मग ब्रह्मज्ञानासंबंधी बोलणे सुद्धा लाजिरवाणे वाटेल.
ब्रह्मासी तादात्म्य अनुभवून परत संसार करणे हे सुद्धा विपरीतीच वाटते आहे. जो स्वये ब्रह्मची झाला तो मागुता कैसा आला, ऐसे ज्ञान माझे मजला प्रशस्त न वाटे. जो स्वतः ब्रह्मच झाला तो परत संसारात कसा आला, हे कसले माझे ज्ञान, मला तर हे योग्य वाटत नाही. ब्रह्मच होऊन जावे का तरी संसारित असावे, दोन्हीकडे भरंगळावे किती मनोनी. एकतर ब्रह्मरूपच होऊन जावे किंवा संसारी तरी राहावे, पण दोन्हीकडे याप्रमाणे घरंगळत सहावे याला काही अर्थ नाही. निरूपणे ज्ञान प्रबळे, उठून जाता ते मावळे, मागुता कामक्रोधे खवळे ब्रह्मरूपासी. निरूपण श्रवण करता ज्ञानाचा जोर होतो, तेथून उडून ते गेले की ज्ञान मावळते. निरूपणी ज्ञान प्रबळे, उठून जाता ते मावळे, मागुता क्रोध खवळे ब्रह्मरूपासी. निरूपण श्रवण करताच ज्ञानाचा जोर होतो, तेथून उडून गेले की ज्ञान मावळते आणि त्या ब्रह्मरूप झालेल्या माझ्या ठिकाणी तर परत काम क्रोधादी विकार बळवतात. ऐसा कैसा ब्रह्म झाला, दोन्हीकडे अंतरला, ओढगस्तपणेची गेला संसार त्याचा. असा कसा ब्रह्म झाला, दोन्हीलाही दुरावला, दहडना ब्रह्मप्राप्ती दहडना प्रपंच. अशा ओढताणीने संसारही जातोतून जायची वेळ आली आहे. घेता ब्रह्मसुखाची गोडी, संसारिक मार्गे ओढी, संसार करिता आवडी, ब्रह्मी उपजे मागुती. ब्रह्मसुखाची गोडी चाखावी म्हणून प्रयत्न करावा तर संसारिक सुखाची आवड मागे लागते. म्हणून संसार करूया म्हणावे तर परत ब्रह्मसुखाकडे मन ओढून घेते. ब्रह्मसुख नेले संसारे, संसार गेला ज्ञानद्वारे, दोन्ही अपुरे पुरे एकही नाही. संसाराच्या आसक्तीमुळे ब्रह्मसुख अंतरले आणि ज्ञानाच्या योगे संसारातही सुख वाटेना. त्यामुळे प्रपंच व परमार्थ दोन्ही अपुरीच राहिली, एकही पूर्ण होईना. या कारणे माझे चित्त चंचल झाले दुच्चित, काय करणे चितार्थ एकही नाही. असे माझे चित्त द्विधा होऊन चंचल झाले आहे. काय करावे, परमार्थ करावा की प्रपंच करावा, याविषयी ठाम निश्चय होत नाहीसा झाला आहे. ऐसा श्रोता करी विनंती, आता राहावे कोणी रीती, म्हणे अखंड माझी मती ब्रह्माकार नाही. असे म्हणून श्रोत्याने विनंती केली की माझी बुद्धी अखंड ब्रह्माकार राहत नाही, तरी मी आता कोण्या प्रकारे सहावावे ते सांगा. आता याचे प्रत्युत्तर वक्ता देईल सुंदर, श्रोती व्हावे निरुत्तर क्षण एक आता. आता याला वक्ता जे सुंदर प्रत्युत्तर देईल ते ऐकून क्षणभर श्रोता निरुत्तरच होईल. ब्रह्मच होऊन जे पडिले तेची मुक्तिपदास गेले, एरते काय बुडाले व्यासाधिक. वक्ता म्हणाला की जे ब्रह्म होऊन निपजित पडले तेच फक्त मुक्त झाले, बाकीचे व्यासाधिक बुडाले की काय. श्रोता विनंती करी फुडती, शुक मुक्तो वामदेव वा श्रुती, दोघे मुक्त आदी अंती बोलत असे. तेव्हा श्रोत्याने परत विनंती केली की श्रुती सांगते की शुको ज्योती वामदेव वा, म्हणजे आदी आणि अंती हे दोघेच मुक्त झाले, शुक आणि वामदेव. वेदे बद्ध सर्व केले, मुक्त शुक वामदेव, वेदवचनी अभाव कैसा धरावा. वेदांनी इतर सर्वांना बद्ध म्हटले आहे, फक्त शुक आणि वामदेवच मुक्त झाले. या वेदवचनावर अश्रद्धा कशी ठेवावी. ऐसा श्रोता वेदधारे, देता झाला प्रत्युत्तरे, दोघेची मुक्त अत्याधरे प्रतिपाद्य केले. असे श्रोत्याने वेदवचनाच्या आधारे प्रत्युत्तर दिले व दोघेच मुक्त असे प्रतिपादन केले. वक्ता बोले या उपरी, दोघेचे मुक्त सृष्टीवरी, ऐसे बोलता उरी कोणास आहे.
तेव्हा वक्ता म्हणाला की सृष्टीत दोघेच फक्त मुक्त आहेत असे म्हटले तर इतरांची स्थिती काय आहे म्हणून म्हणावे. बहुऋषी बहुमुनी सिद्धयोगी आत्मज्ञानी झाले पुरुष समाधानी असंख्यात. अनेक ऋषी अनेक मुनी सिद्ध कित्येक योगी आणि आत्मज्ञानी पुरुष होऊन गेले ज्यांना शाश्वत समाधान प्राप्त झाले असे असंख्य लोक होऊन गेले आहेत. प्रल्हाद नारद पुंडरिक व्यास अंबरीश शुक शौनक भीष्म द्लाभ्य रुक्नानंद अर्जुन वशिष्ठ बिभीषण या पुण्यवान परमभावताचे मी स्मरण करतो. कवी हरी अंतरिक्ष प्रबुद्ध पिप्पलायन आर्वीहोत्र द्रुमिल चमस आणि करभाजन यावेगळी थोर थोर ब्रह्मा विष्णू महेश्वर आदी करून दिगंबर विदेहादिक वर जे वर्णन केले आहे त्याखेरीज ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर दत्तात्रेय विदेही जनकासज आदी अनेक जण मुक्त होऊन गेले आहेत. शुक वामदेव मुक्त झाले एर हे अवघेच बुडाले या वचने विश्वासले ते पडत मूर्ख. फक्त शुक आणि वामदेव मुक्त झाले आणि इतर सर्वजण मुक्त झाले नाहीत या वचनावर जे कोणी विश्वास ठेवतात ते पडत मूर्ख जाणावेत. तरी वेद कैसा बोलिला तो काय तुम्ही मिथ्या केला ऐकून वक्ता देता झाला प्रत्युत्तर. हे बोलणे ऐकून श्रोता म्हणाला की मग वेदात असे कसे काय म्हटले आहे तुम्ही वेदाला मिथ्या ठरवता काय. हे श्रोत्याचे बोलणे ऐकून वक्त्याने त्यास प्रत्युत्तर दिले. वेद बोलवला पूर्वपक्ष मूर्ख ते लावी लक्ष साधू आणि वित्पुन दक्ष त्यासन हे न माने. वेदांनी केवळ पूर्वपक्ष मांडला मूर्ख लोक केवळ त्यावर लक्ष ठेवतात पण साधू आणि दक्ष माणसे त्यांना हे पटत नाही. तथापि हे जरी मानले तरी वेद सामर्थ्य बुडले वेदाचे निय उद्धरले नवचे कोणा. पण समजा हे जर खरे मानले तर मग वेदामध्ये लोकांना उद्धरण्याचे सामर्थ्यच नाही असा याचा अभिप्राय होईल आणि त्यांची थोरवी नष्ट होईल. वेदा अंगी सामर्थ्य नसे तरी वेदास कोण पुसे म्हणून वेदी सामर्थ्य असे जना उद्धरवया. वेदाक्षर घडे ज्यासी तो बोलीजे पुण्य रासी म्हणून वेदी सामर्थ्यासी काय उणे. वेदाच्या अंगी जर सामर्थ्य नसते तर वेदांना कुणी विचारले असते का. म्हणून हे लक्षात घेतले पाहिजे की लोकांचा उद्धार करण्याचे सामर्थ्य वेदामध्ये निश्चितच आहे. जो वेदाभ्यास करतो तो अत्यंत पुण्यवान समजला जातो म्हणून वेदाच्या ठिकाणी सामर्थ्याला काय तोच आहे. वेदशास्त्र पुराण भाग्ये झाली या श्रवण तिने होई जे पावन हे बोलती साधू. वेद शास्त्रे पुराणे याचे श्रवण भाग्यानेच घडते आणि ज्यांना जे घडते ते पवित्र होतात असे साधू लोक सांगतात. श्लोक अथवा श्लोकार्थ नाही तरी श्लोकपाद श्रवण होता एक शब्द नाना दोष जाती. एक श्लोक किंवा अर्धा श्लोक एवढेच नव्हे तर श्लोकाच्या एका चरणाचे श्रवण जरी घडले तर अनेक दोष नाहीसे होतात. वेदशास्त्री पुराणी ऐशा वाक्याच्या आयानी अगाध महिमा व्यासवाणी वधून गेली. वेद शास्त्रे पुराणे यात अशा अर्थाच्या ओळीच्या ओळी आहेत. व्यासानी आपल्या ग्रंथातून वेदाचा अगाध महिमा वर्णन केला आहे. एकाक्षर होता श्रवण तत्काळची होय जे पावन ऐसे ग्रंथाचे महिमान ठाई ठाई बोलिले. वेदांच्या एका अक्षराचे श्रवण जरी घडले तरी तो श्रोता तत्काळ पावन होतो असा त्याचा महिमा अनेक ग्रंथातून जागोजागी वर्णन केलेला आहे. दोही वेगळा तिजा उद्दरे तरी महिमा कैसा उरे असोही जाणी जे चतुरे यरा यथा गोवी. शुक वामदेव यांच्याशिवाय तिसरा कोणी उद्धरून गेला नाही असे जरी मानले तरी वेदाचा महिमा कसा उरेल. असो आता हे बोलणे राहू दे. पण चतुर असतात तेच या वचनातील खरा अभिप्राय जाणतात इतर लोक गोंधळून जातात. वेदशास्त्रे पुराणे कैसी होती अप्रमाणे दोघं वाचून तिसरा कोणी उद्धारावा. त्यावर श्रोता म्हणतो की वेदशास्त्रे पुराणे अप्रमाण कशी मानावीत. पण शुक वामदेवाखेरीज आणखी कुणाकुणाचा उद्धार झाला आहे म्हणून मनसी काष्ट होऊन पडला
तोची एक मुक्त झाला. शुक तोही अनुवादला नाना निरूपणे. यावर वक्ता म्हणतो की तुला असे वाटत आहे का, जो लाकडासारखा निश्चित होऊन पडला तोच मुक्त होतो. पण हे वाटणे बरोबर नाही, कारण शुकदेवही काही असे तसेच निश्चित पडून राहिले नव्हते. त्याने अनेकदा अध्यात्मावर निरूपण केले होते. शुक मुक्त ऐसे वचन, वेद बोलिला हे प्रमाण, परी तो नव्हता अचेतन ब्रह्माकार. शुकमुक्त हे वेदप्रमाणच आहे, पण शुकदेव काही ब्रह्माशी ऐक्य पावून अचेतनासारखे निश्चित पडून राहिलेले नव्हते. अचेतन ब्रह्माकार असता शुक योगेश्वर, तरी सारासारा विचार बोलणे घडे. शुकदेव जरी अचेतनासारखे निश्चित पडून राहिलेले असते तर त्यांना सारासार विचार बोलवून दाखवताच आला नसता. जो ब्रह्माकार झाला तो काष्ट होऊन पडला. शुक भागवत बोलिला परीक्षिता पुढे. जो ब्रह्माधिकार होतो तो लाकडासारखा अचेतन होऊन निपचित होऊन पडतो, असे मानणे चूक आहे. शुक मुक्त झाले होते तरी त्यांनी परीक्षितापुढे भागवत सांगितले. निरूपण हे सारासार बोलिला पाहिजे विचार, धांडोळावे चराचर दृष्टांता कारणे. अध्यात्माचे निरूपण करताना सारासार विचार लोकांना समजेल अशा स्पष्ट रीतीने समजावून द्यावा लागतो. त्यासाठी निरूपणात दृष्टांत द्यावे लागतात. चराचर धुंडाळून योग्य दृष्टांताची निवड करावी लागते. क्षण एक ब्रह्मची व्हावे, क्षण एक धांडोळावे, नाना दृष्टांती संपदावे वक्तृत्वासी. सर्वाचे सार असे जे ब्रह्म, त्याचे निरूपण करताना कधी एक क्षणभर वक्ता जणू ब्रह्मच होतो, तर असार अशा या दृश्य सृष्टीचे वर्णन करत असता त्या वक्त्यास अनेक दृष्टांताचा उपयोग करून विषय प्रतिपादन करावे लागते. असो भागवत निरूपण. शुक बोलिला आपण, तया अंगी बद्धपण लावू नये की. असो शुकदेवानी स्वतः संपूर्ण भागवतावर निरूपण केले आहे, म्हणून त्यांना बद्ध समजू नये. म्हणून बोलिता चालता निचेष्टित पडले नसता, मुक्ती लाभे सायुज्यता सद्गुरु बोधे. थोडक्यात म्हणजे लाकडासारखे अचेतन होऊन पडता आणि चालता, बोलणे इत्यादी अत्यावश्यक क्रिया करीत असतानाही सद्गुरूंनी केलेला बोध हृदयात पूर्णपणे ठसला असेल तरच सायुज्य मुक्तीचा लाभ होऊ शकतो. एक मुक्त, एक नित्यमुक्त, एक जाणावे जीवनमुक्त, एक योगी विदेहमुक्त समाधानी. काही मुक्त असतात, काही नित्यमुक्त असतात, काही जीवमुक्त असतात, तर काही योगी शाश्वत समाधान लाभलेले विदेही मुक्त असतात. असे प्रकार त्यात आहे ते जाणून घ्यावे. सचेतन ते जीवनमुक्त, अचेतन ते विदेहमुक्त, दोन्ही वेगळे नित्यमुक्त योगीश्वर जाणावे. जे मुक्त होऊन जिवंतपणी या जगात वावरतात त्यांना जीवमुक्त म्हटले जाते. ज्यांनी मुक्ती लाभल्यानंतर देहत्याग केलेला असतो त्याला विदेही मुक्त म्हणतात. या दोघांपेक्षाही जे वेगळे मुक्त पुरुष त्यांना नित्यमुक्ते संबोधले जाते ते योगेश्वर जाणावेत. स्वरूपबोधे स्तब्धता, ते जाणावी तटस्थता. तटस्थता आणि स्तब्धता हा देह संबंध. स्वरूपबोधाने जी स्तब्धता येते तिला तटस्थता म्हणतात. स्तब्धता किंवा तटस्थता हे देहाच्या संबंधाने म्हटले जाते. येथे अनुभवासी कारण एर सर्व निष्कारण, तृप्ती पावे आपण आपल्या स्वानुभवे. येथे या देहाच्या अवस्थाचे महत्त्व नाही, स्वस्वरूपा अनुभव महत्त्वाचा आहे. बाकी सर्व निरुपयोगी आहे. आपल्या स्वानुभवाने आपण शाश्वत समाधान मिळवावे. कंठमर्याद जेविला त्यासमनती भुकेला, तेने शब्द जाजावला हे तो घडेना. अकंठ भोजन करून आल्या माणसाला कुणी हा भुकेला आहे असे म्हटले तर तो शब्द ऐकून त्रासला असे कधी घडत नाही. स्वरूपी नाही देह, तेथे काहीसा संदेह, बद्ध मुक्त ऐसा भाव विदेहातीकडे. स्वरूपी जीव ब्रह्मक्य होते तेथे देहाचा काहीच संबंध नसतो आणि बद्ध अथवा मुक्त याचा संबंध देहाशीच असतो. म्हणून स्वरूपानुभव हा निसंदेहच असतो. देह बुद्धी धरून चित्ती मुक्त ब्रह्मादिक नव्हे ती, तेथे शुकाची कोण गती मुक्तपणाची.
मी देह हा अहंकार मनात बाळगून ब्रह्मचिंतन केले तर ब्रह्मादी देवसुद्धा मुका होऊ शकणार नाहीत. ते शुकदेवाची कथा ती काय. मुक्तपण हेची बद्ध, मुक्तबद्ध हे अबद्ध, स्वस्वरूप स्वतःसिद्ध, बद्ध ना मुक्त. मुक्तपण हेच बंधन आहे, स्वस्वरूप हे स्वयंसिद्ध आहे, ते बद्धही नाही आणि मुक्तही नाही. म्हणून मुक्तबद्धाची चर्चा करणे हेच अयोग्य आहे. मुक्तपणाची पोटी शिळा, बांधता जाईजे पाताळा, ह्या बुद्धीची अर्नळा स्वरूपी न संटे. जर कोणी म्हणेल की मी युक्त आहे, मी मुक्त आहे, तर तिथे मीपणा येतोच. म्हणून अशी मुक्तपणाची शिळा पायाशी बांधून कुणी भवसागर तरून जाण्याचा प्रयत्न केला तर त्या शिळेमुळे तो बुडून पार पाताळात जाईल. जोपर्यंत देहबुद्धीचा अडसर दूर होत नाही तोपर्यंत स्वस्वरूपापर्यंत पोहोचताच येत नाही. मीपणापासून सुटला तोची एक मुक्त झाला, मुखा अथवा बोलिला तरी तो मुक्त. मीपणापासून जो सुटतो तो माणूस मग मुका असो अथवा बोलका असो तोच मुक्त झाला असे जाणावे. जयास बांधावे ते वाव, ते कैसा मुक्त भाव, पाहो जाता सकळ वाव गुण वार्ता. ज्या योगे बंधन झाले असे वाटते तेच मुळी मिथ्या आहे. जर बंधनच मिथ्या तर मुक्ती तरी कशी खरी असणार. म्हणून सखोल विचार केल्यानंतर कळून येते की बंधन आणि मुक्ती त्रिगुणामुळे भासत असतात, म्हणून सर्व काही मिथ्याच असते. बद्धो मुक्त इति व्याख्या गुणतो न वस्तुत, गुणश्च माया मूल मे प्रोक्षो बंधनम. बद्ध मुक्त हे वर्णन गुणाच्या क्षेत्रात येते. आत्म्यावरच्या दृष्टीने ते योग्य नाही. गुणाचे मूळ माया आहे आणि ती खरी नाही, म्हणून त्यालाही बंधन नाही आणि मोक्षही नाही. तत्वज्ञाता परमशुद्ध तयाशी नाही मुक्तबद्ध. मुक्तबद्ध हा विनोद मायागुणे. परमशुद्ध असा आत्मज्ञानी असतो, तो बद्धही नसतो आणि मुक्तही नसतो. माया आणि तिच्यापासून होणारे त्रिगुण यांचा बद्ध मुक्ताचा खेळ असतो. जेथे नामरूप हे सरे तेथे मुक्तपणे कैसे उरे. मुक्तबद्ध हे विसरपणेशी. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नामरूप उरत नाही तर मुक्तपणा कसा उरेल. खऱ्या शुद्ध आत्मज्ञानी मी बद्ध किंवा मुक्त हे विसरतोच. बद्ध मुक्त झाला कोण ऐसा श्रोता करी प्रश्न. बाधक जाणावे मी पण धरत्यास बादी. म्हणजे बद्ध कोण आहे, मुक्त कोण आहे, तो कोणी का असेना, तो आपण नव्हे हे शुद्ध ज्ञानी जाणत असतो. ज्याला कुणाला मी मुक्त झालो असे वाटतो त्याला ते मीपणाचे बंधनकारक ठरते आणि तो बंधनात पडतो. यम अवघाच श्रम, अहंतेचा झाला भ्रम, मायातीत तो विश्राम सेविला नाही. थोडक्यात म्हणजे मी बद्ध मी मुक्त हा अवघा श्रमच आहे. देहांते ते मुळेच श्रम होतात, कारण मायातीत असा जो स्वस्वरूपानुभवरूप विश्राम त्याचा अनुभवच अद्याप आलेला नसतो. असो बद्धता आणि मुक्तता आली कल्पनेच्या माथा, ते कल्पना तरी तत्वता साच आहे. कल्पनेमुळे बद्धता आणि मुक्तता अशा अवस्था भासतात, पण त्या कल्पनेमुळे त्या भासतात तरी त्या कल्पना तरी कुठे खरी आहे. म्हणून हे मृगजळ माया नाथिले आभाळ, स्वप्न मिथ्या तत्काळ जागृतीस होय. म्हणून बद्धता आणि मुक्तता या मृगजळाप्रमाणे किंवा आकाशातील अश्वाप्रमाणे मिथ्या असून मायेमुळेच त्या खऱ्या वाटतात. स्वप्नात असताना स्वप्नप्रदृश्य खरे वाटते, पण जागृती आली की स्वप्न आणि त्यातील दृश्य मिथ्या असल्याचे कळून येते. स्वप्नी बद्ध मुक्त झाला, तो जागृतीस नाही आला. कैसा कोण काय झाला काही कळेना. स्वप्नात एखाद्याला प्रथम आपण बद्ध आहोत असे वाटते आणि स्वप्नात आपण मुक्त झालो असे खात्रीपूर्वक वाटते, पण जागे होताच ते स्वप्न होते ते कळून येते. मग कोण बद्ध आणि कोण कसा मुक्त हे म्हणावे त्याला कळत नाही.
म्हणून मुक्त विश्वजन जयास झाले आत्मज्ञान शुद्ध ज्ञानी मुक्तपण समूळ व्हावं. समर्थ म्हणतात की म्हणून ज्यांना आत्मज्ञान होते ते सर्व लोक मुक्त म्हणावेत. पण तेच आत्मज्ञान दृढ होऊन शुद्ध ज्ञान झाले की मग मुक्तपणाही माईकच ठरतो. बद्ध मुक्त संदेह धरी कल्पनेचा देह साधू संदा निसंदेह देहातीत वस्तू. समर्थ म्हणतात की देहांतता जोपर्यंत सूक्ष्म का होईना शिल्लक असते तोपर्यंत साधकाच्या मनात आपण बद्ध की मुक्त असा संदेह कल्पनेमुळे निर्माण होतो. आत्मवस्तू ही देहातीत असते. त्या आत्मवस्तूशी ऐक्य पावून जो देहातीत होतो तो साधू कायमचा निसंदेह होतो. आता असो हे पुढे राहावे कोणी रीती त्याची निरूपण श्रोती सावध परिसावे. समर्थ म्हणतात की आता हा विषय पुरे. आता पुढील समासात आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर साधकाने कशा प्रकारे सहावे याचे निरूपण केले जाईल व ते श्रोत्यांनी सावध होऊन ऐकावे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे बद्ध मुक्त निरूपण नाम समास 6वा. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 ओम
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु.